बाबा टॉकीजच्या सिनेमाचे हिरो या सदरामध्ये आज आपण एका स्पेशल गेस्टला भेटणार आहोत. म्हणजे जे आता जिथे तुम्ही पाहता मॅजेस्टिक बुक स्टॉलच्या या जागेत आपण उभे आहोत, आजूबाजूला सगळ्या पुस्तकाच्या भांडारात उभे आहोत. त्यांच्याशी त्यांचं फार मोठं कनेक्शन आहे. असे आमचे लेखक दिग्दर्शक महेश बनसोडे. नमस्कार बनसोडे साहेब, तुम्ही मला या पुस्तकाबद्दलचं पहिल्यांदा एक सुरुवात करा की तुम्ही तुमचा अनुभव काय होता, म्हणजे अमरापूरकर असेल किंवा हे कसं काय ते मला जरा सांगा. मला आवडेल लोकांना, आणि इकडचं पण सांगा. ऍक्च्युअली पुस्तक वाचायचा वेळ तर मला चळवळीत आल्यापासूनच आहे, पण सगळ्यात जास्त पुस्तक वाचले मी सदाशिव अमरापूरकरांच्या घरी. सदाशिव अमरापूरकर सर्वांना माहितच आहेत. त्यांचा एक फ्लॅट अख्खा मोठा 2 BHK चा पूर्ण पुस्तकाने भरलेला आहे. त्या घरामध्ये मी 1 वर्ष राहिलेलो आहे. त्यामुळे तिथे जी दुर्मिळ पुस्तकं असतात, जी पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल नाहीत, अशी संग्रह केली. हो, तिथे मी बरीच पुस्तकं वाचली. आणि अमरापूरकर म्हणजे खूप वाचन वेळा माणूस होता. असे फार कमी लोकांना माहितीये. आता तुमच्या अनुषंगाने कळतंय की ते अभिनेते करतात, वाचन वेडे होते, पुस्तक किडा म्हणतात ना तसं. पुढे त्यामुळे असे गुरु मला भेटल्यामुळे मला पण काही पुस्तकांमध्ये प्रश्न पडले, तर त्याचं निरसन करायचं पण काम अमरापूर करायचे. त्याचबरोबर त्यांच्या मिसेस, आम्ही त्यांना आई म्हणायचो, त्या तर इंग्लिश पुस्तकांचा अनुवाद करतात मोठमोठ्या ह्याच्या, मेहता पब्लिशिंगच्या वगैरे. तर त्यामुळे तो मला बॅकग्राऊंड खूप छान मिळाला अभ्यासासाठी. आणि अमरापूरकरांकडे खूप वेगवेगळ्या लोकांच्या कथा यायच्या. त्यांच्या घरात असे ढीग लागलेले असायचे आणि ते मला म्हणायचे वाच. आणि मग मी दिवसभरात एवढं झपाटल्यासारखे वाचून काढायचो आणि मग त्यातून चांगल्या कथा कुठल्या आहेत त्या त्यांना द्यायच्या, संध्याकाळी 10 कथा वगैरे. तर माझं खूप त्यांच्या बरोबर म्हणजे राहून मला म्हणजे माझा मेंदू विकसित करता आला. या मॅजेस्टिकचं तुमचं एक नातं आहे, सांगाल आमच्या बाबा टॉकीजच्या प्रेक्षकांना? म्हणजे मला जेव्हा पैशाचा प्रॉब्लेम असेल आणि मला काही संदर्भ घ्यायचे असतील, तर पुस्तक विकत घेऊ शकत नाही 10-12, तर मग मला इथे आलो की मी पुस्तकं चाळता चाळता बरेचसे मी संदर्भाचे मुद्दे लिहून काढायचो. मी बसून बऱ्याचशा गोष्टी इथून काढलेल्या आहेत. मधल्या काळामध्ये मी एक सिनेमाची कथा शोधत होतो, अमृत नाक नावाचा एक विषय शोधत होतो. त्यावेळेला मी इथे तासन तास बसायचो. त्याच्यानंतर मी तिकडे मराठा ग्रंथालयामध्ये पण बसायचो आणि इथून मी बरंच चोरलेलं आहे बरं का न सांगता. चांगल्यासाठी, कारण हे सगळं करण्यासाठी 10-10, 20-20 पुस्तके घेण्यासारखी माझी परिस्थिती नव्हती. त्यामुळे मग मी इथून बसायचो आणि मग जाताना एखादं छोटंसं पुस्तक विकत घ्यायचं, त्याची किंमत असेल 20-25 रुपये. बरं, मी काय म्हणतो, तुम्ही या इंडस्ट्रीत कसे काय आलात? म्हणजे या आकर्षण काय वाटलं, कसं काय? घरामधले कोणी फॅमिलीचे मेंबर्स होते किंवा काय असं काय? नाही, खरं तर कलेशी आमच्या घराचा संबंध आहे. मी ज्या जातीत वाढलेलो आहे ते कलेशी संबंधितच आहेत. जात सांगायला हरकत नाही, आपण आहोत ना, सांगायला. म्हणजे माझी मूळ जात महार आहे. आम्ही आता जय भीम बुद्धिस्ट झालेलो आहोत. बरोबर. माझे आजोबा तमाशामध्ये खूप चांगले ढोलकी वाजवायचे. माझे वडील नाटकात काम करायचे. त्यामुळे कलेचं बॅकग्राऊंड ब्लड मधून होतं. माझे आईचे वडील तमाशामध्ये ढोलकी वादक म्हणून खूप फेमस होते. तर हे सगळं बॅकग्राऊंड होतं. आणि सिनेमा हे वेगळी टेक्नॉलॉजी. आणि पहिल्यांदा सिनेमात येण्यापूर्वी नाटकात काम केलं, लोकनाट्यात कसं काय केलं, काय अनुभव सांगा ना. मी शाळा कॉलेजमध्ये असताना नाटकांमध्ये कामं केली आहेत. माझं पहिलं नाटक आहे आईचा आशीर्वाद. छोटा होतो तेव्हा, आणि त्या नाटकातली भूमिका बघून मग मला सांगली जिल्ह्यामध्ये जिथे जिथे नाटक कंपन्या होत्या तिथे तिथे मला कॉमेडी करण्यासाठी घेऊन जायचे. त्यानंतर मी ऑर्केस्ट्रात पण काम केले. गंभीर चेहऱ्याचे दिसले तरी कॉमेडी करतात बरं का. बोला. मी चांगला डान्स करायचो कॉलेजला असताना. तर तो डान्स बघून काही ऑर्केस्ट्रामध्ये मला बोलवायचे. मला त्यावेळेला नाईटला 100 रुपये मिळायचे. 7-8 गाणी वगैरे ठरलेली असायची. मग त्याच्यामध्ये माझा फेवरेट हिरो गोविंद असल्यामुळे गोविंदाचे मी सगळे गाण्यावर डान्स करायचो. अरे मग तिथून सिनेमाकडे कसं काय पाऊल वळलं? म्हणजे सिनेमा तसं खूप नाही, ट्विस्ट काय नाही. सिनेमा लहान असतानाच जत्रेमध्ये दुर्बीण मिळायचे आणि दुर्बिणीला 10 रुपये 7 रुपये असायचे. मग तेवढे पैसे नसायचे. मग आम्ही एक शोध लावला की बल्ब गेलेले असायचे.
ज्यांच्या घरी लाईट असायचे बल्ब गेलेले उकरड्यावर फेकून द्यायचे. मग तो बल्ब आम्ही घेतला, त्याचं पाठीमाग ते ब्लॅक असतं ना ते काढायचं, मग त्याच्यात पाणी भरायचं आणि त्याला दोरीनं बांधायचं आणि त्याची दुर्बीण बनवायचं. आणि त्या दुर्बिणीपेक्षा ह्याचा सिनेमा खूप मोठा दिसायचा. आणि तो ₹1 5 फिल्म मिळायच्या पूर्वी जत्रेमध्ये. मग त्या फिल्म घ्यायचो आम्ही आणि जी वही असायची, वहीच्या वरचा जो कडक भाग असतो त्याला आपण पुट्टा म्हणतो, त्याला फिल्मच्या आकाराचं कापायचं. आमची घरं तशी खूप अशी पडझड असलेलीच घरं, मातीची वगैरे, दरवाजाला 10-12 भोका असायचे. त्या भोकाचा आम्ही वापर करायचो आणि त्याच्यातून आरशाचा फोकस आत घ्यायचा भिंतीवरती. आमच्याकडे एक मर्फीचा रेडिओ होता. मग आई आणि वडील बाहेर कामावर गेले की मी घरात एक रांजण होतं, त्या रांजणातलं पाणी सगळी मुलं आम्ही मित्र बाहेर फेकायचो, तो रांजण खाली करायचो, त्याच्यात मर्फीचा रेडिओ लावायचा. मग तो काही बडबडायचा, इंग्लिश कन्नड काही बडबड, आणि पडद्यावर आम्ही पिक्चर लावायचो. असा आमचा तो प्रवास पिक्चरचा होता. त्यानंतर आम्ही ऍक्टिंग करायचो आणि वेगवेगळ्या काचा, बाटलीच्या काचा ज्या असतात रंगीत, त्या काचा मुलांना द्यायचो बघायला आणि सारखं. आणि मग त्यांना रंगीत सिनेमा बघायसाठी मग आम्ही हिरो व्हायचो, विलन व्हायचो, ऍक्टिंग करायचो. असं सगळं सिनेमा तेव्हापासून. पहिला सिनेमा कुठचा केला म्हणजे जेव्हा एंटर झाला? पहिला सिनेमा मी केला ऍज अ डिरेक्टर की ऍक्टर? नाही, मी ऍज अ उन्मेष अमृते म्हणून माझा मित्र आहे, त्याच्यामध्ये प्रोडक्शनचं मी काम केलं होतं. अनुभव येण्यासाठी मला डिरेक्शन ह्या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या, त्या शिकायच्या होत्या म्हणून. तर त्याच्याबरोबर मी महिमा रेवणाचं फिल्म केलंय, त्याच्यामध्ये छोटासा रोल पण केला. त्यानंतर मग मी हळूहळू सुरू झाली फिल्म. लेता दिग्दर्शक. मग ती पहिली फिल्म कुठची केली? इंडिपेंडेंट म्हणजे सगळ्यात मोठं नॉलेज मला बाबासाहेब हे आपले नाही आपले सदाशिव अमरापूरकरांच्या इथे मिळालं. त्यांनी एक फिल्म तात्याने, तर आम्ही त्यांना बाबा म्हणायचो. तर त्यांनी एक फिल्म निर्मित केली होती आणि रीमाने ती डिरेक्ट केली होती. फिल्मचं नाव आहे त्या सुरुवातीच्या प्रोसिजर पासून मी होतो. ती खऱ्या अर्थाने छोट्या छोट्या गोष्टी शिकवणारी ती फिल्म होती. आणि मग त्यानंतर मी पहिली इंडिव्हिज्युअल फिल्म केली, इवलासा खोपा. त्याच्यामध्ये सतीश तारे होता. सतीश तारे, मला त्याने उल्लेख केला होता सतीशने, अत्यंत गोड अभिनय केला सतीशने. आता हे माहित नव्हतं की तुम्ही ती केली, मला त्याने फक्त सांगितलं होतं. वेगळी फिल्म होती ती, पहिली फिल्म माझी ऍज अ डायरेक्टर, लेखक म्हणून. पुण्याचे निर्माते होते चंदू मंत्री म्हणून. त्याचा रिस्पॉन्स कसा काय आला? म्हणजे आर्थिक नसेल पण बाकीच्या. ती फिल्म ऍक्च्युली शेतकऱ्यावरची होती. त्या शेतकऱ्याला मुलाला युनिफॉर्म घ्यायचा आहे आणि त्याच्यावर काही थोडे दिवस आहेत, त्याच्यावरती ती फिल्म होती. आणि सतीश तारे पहिल्यांदा एकदम सिरियस, गंभीर अक्षरशः, आणि खूप सुंदर अभिनय केला. जर मिळाले तर युट्यूबला असेलच ना? नाही अजून मग ठीक आहे, कधी चान्स मिळाला तर ती फिल्म बघा, खरंच उत्कृष्ट आहे. त्याच्यानंतर पुढची फिल्म कुठची आली? त्यानंतर मग मी केली संत कानूपात्रा. ओके, संत कानूपात्र केली. त्याच्यानंतर त्यात कोण होतं कानूपात्राच्या रोल? संत कानूपात्रामध्ये प्रियल पाटील म्हणून मुलगी होती, तिने कानूपात्राचा रोल केला होता. त्याच्यानंतर मी केली लेक माझी नवसाची. त्यात कोण होते लेक माझी नवसाची मध्ये? कोण होतं लेक माझी नवसाची मध्ये? स्वप्नील राशेकर वगैरे असे होते मंडळी, हे सगळा मित्र परिवार सपोर्टला आले होते. त्याच्यानंतर मी केली आमदार माझ्या खिशात. आमदार माझ्या खिशात मध्ये उषा नाईक होत्या, आपले आनंद जोग होते, म्हणजे प्रवासनच होते एक प्रकार, अंशुमय विचारे वगैरे अशी सगळी मंडळी होती. तुम्हाला जो मित्रांनो, इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे प्रयोग होतात सर, पण ह्यांनी जो प्रयोग केला आपण त्यांच्यात तोंडून ऐकूया की ही इन्स्पिरेशन आहे येणाऱ्या नवीन निर्मात्यांसाठी किंवा दिग्दर्शकांसाठी. ते हल्ला बोल हा सिनेमा त्यांचा आता रिलीज होण्याच्या मार्गावर आहे, पण त्या हल्लाबोलची प्रोसेस अत्यंत इंटरेस्टिंग आणि रंजक आहे. आपण त्यांच्या तोंडून ऐकूया कशी काय प्रोसेस सुरू झाली. खरं तर मी 18-19 वर्ष या सिनेमा इंडस्ट्रीमध्ये काम करतो. काम करत असताना मी बाहेरच्या देशातल्या पण फिल्म बघतो, तिथली सिनेमाची संस्कृती ह्या सगळ्यांचा अभ्यास करत असतो. हे करत असताना माझ्या लक्षात आलं की भारतामध्ये 18 पगड जातींचा हा देश आहे. इथे शेतकऱ्यांची संख्या खूप मोठ्या संख्येवर आहे, मोठी संख्या आहे. हा देश खरं तर म्हणजे शेतीप्रधान देश आहे, परंतु इथे एक सांस्कृतिक दहशत खूप मोठी आहे, एक ठराविक वर्गाची. त्यामुळे इतर जमातीतून किंवा इतर शेतकरी कुटुंबातून, बहुजन समाजातून येणारा जो दिग्दर्शक असतो किंवा एखादा लेखक असतो, त्याला एवढ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं. तो त्या तोंड देता देता त्याचं म्हणजे उमेद खचून जाते आणि तो इंडस्ट्रीतून एकतर बाहेर फेकला जातो किंवा मग त्या
सांस्कृतिक दहशतीमध्ये स्वतःला सर्व्हाइव्ह करायचा प्रयत्न करतात. करेक्ट. हे सगळं बघत असताना माझ्या वाचनामध्ये अमेरिकेतली काही घटना आल्या आणि तिथला मी स्टडी केला, तेव्हा लक्षात आलं की तिथे सुद्धा काळा गोरा भेद खूप मोठ्या प्रमाणावर होता. सिनेमामध्ये त्याचा मोठा परिणाम होता. त्यामुळे तिथल्या गोरी लोक काळ्या लोकांना इंडस्ट्रीमध्ये घेत नव्हते आणि तो संघर्ष खूप मोठा होता. पहिला ऑस्कर मिळवलेला मर्फी, जेव्हा त्यांनी हे सगळं बघितलं, त्यांचा संघर्ष बघितला, त्यावेळी त्याने ठरवलं की मी माझ्या समाजाला ह्या इंडस्ट्रीमध्ये आणण्यासाठी मी काय काय करू शकतो. आणि त्याने एक मोठी मुवमेंट उभा केली, एक वेगळी इंडस्ट्री उभा केली. आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर मला इथं क्लिक झालं की इथे त्याचीच गरज आहे. कारण इथे सुद्धा एक ठराविक वर्गाचा सांस्कृतिक दहशत आहे, ती मोडीत काढण्यापेक्षा तुम्ही तुमची इंडस्ट्री उभा करा. तुम्ही ती सिस्टम बदलू शकत नाही किंवा मी ती सिस्टम बदलायला आलेलं नाही, पण मी माझी सिस्टम उभा करेन, मी माझा समाज उभा करेन, मी माझ्या विचाराची माणसं उभा करेन. ह्या विचाराने मी सुरू केलं आणि ही गोष्ट मी लिहायला घेतली. हल्लाबोल. चल हल्ला बोल मला खरं तर आनंद पटवर्धनांचे जय भीम कॉम्रेड नावाची फिल्म जी होती, डॉक्युमेंटरी फिल्म, जागतिक स्तरावरती खूप गाजली. तर ती फिल्म मी बघत असताना मला त्याच्यातून काही गोष्टी सुचत गेल्या. त्याचबरोबर ती फिल्म मी अक्षरशः गावागावात घेऊन, त्यासाठी मी स्वतः प्रोजेक्टर घेतला, पडदा घेतला आणि लोकांच्या पर्यंत पोहोचवायसाठी कसल्याही पैशाचा, जेवणाचे कसलाही विचार न करता मी गावात जायचो, प्रोजेक्ट लावायचो आणि ते फिल्म दाखवायचो. पण लोक खूप मदत करायचे. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपल्या ह्या विषयाला प्रोड्युसर मिळतोय का बघू, अन्यथा ह्या लोकांना आपण मदत मागू. आणि मी ती गोष्ट घेऊन, चल हल्ला बोलची, जेव्हा अनेक प्रोड्युसरांपर्यंत गेलो, लोक ती गोष्ट ऐकल्यानंतर असे व्हायचे आणि म्हणायचे अरे ह्याला सेन्सॉर मिळणार नाही, ह्याला थिएटर मिळणार नाही आणि मग करून काय उपयोग. आणि मी म्हणायचं की ह्याला थिएटर पण मिळणार, सेन्सॉर पण मिळणार, फक्त तुम्ही धाडस करा. एवढी दहशत निर्मात्यांवरती, लेखावरती, डिरेक्टरवरती असल्यामुळे सगळे घाबरत आहेत. गोष्ट चांगली असून कोणी इन्व्हेस्ट करायला तयार होतं. आणि मग मी शेवटी ठरवलं की मला ही फिल्म लोकवर्गणीतून करायची आहे. आणि मग मी एका ठिकाणी, मला वाटतंय त्या गावाचं नाव, तिथे मी तो विषय काढला. मला वाटतंय खरशिंग देशिंग खंडेराजुरीच्या स्टेजवरून मी ह्या सिनेमाची गोष्ट सांगत होतो, लोकांना आवाहन करत होतो की असं असं आपल्याला करायचं आहे आणि आम्हाला वर्गणीची गरज आहे. तर एक छोटीशी मुलगी होती, ती 10 रुपये घेऊन आली वरती आणि तिने पहिली वर्गणी दिली 10 रुपयाची. आणि ती पळून जात होती. मी तिला पकडलं आणि विचारलं की बा, हे 10 रुपये तुला कोणी दिले का मला द्यायला? तर ती म्हणली नाही. मग आईने मला खाऊ आणायला दिला होता. पण तुमचं हे सगळं ऐकून मला असं वाटलं की तुम्हाला मी मदत केली पाहिजे. अशी सुरुवात झाली आणि सिनेमासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, लागणाऱ्या पैसा, इक्विपमेंट उभा राहिले आणि हा सिनेमा पूर्ण केला. हे इंडस्ट्रीसाठी फार मोठं आणि पहिलं उदाहरण आहे की यांनी हे धाडस केलं. तुम्ही या सिनेमात एक प्रोसेसमध्ये काम करता करता तुम्हाला, जसं आता काही का वर्गाची दहशत आहे, हे सगळं मान्य आहे, पण तुमच्या सिनेमा करता तुम्हाला ह्या सिनेमाच्या वेळेला त्रास झाला त्याचा? हो, म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टींच्या अडचणी आल्यात. कारण एक सीन होता जिथे आम्ही कॉलेजवरती शूट करायला गेलो होतो. त्या कॉलेजचं परमिशन आम्ही 1 आठवड्यापूर्वी घेतलं होतं की असं असं आहे आणि सिनेमाचा हा सीन आहे, आणि मॅनेजमेंटने आम्हाला परमिशन दिलं होतं. जेव्हा तिथे गेलो आणि गेटवरती सगळे स्टुडंट वगैरे उभा केले आणि आपले फिल्मचे 6 कलाकार तिथे मध्ये उभा केले आणि ऍक्शन म्हणल्यानंतर सीन चालू झाला. आणि ते सीनची सुरुवातच होती जोरजोरात की जय भीम, लाल सलाम, आणि ते सगळे मित्र भेटतात. रिटेक असतात इकडून तिकडून. तर ते जय भीम, लाल सलाम खूप असा आवाज येत होता. हॅमर झालं तिकडे. हॅमर होत झाल्यानंतर मग तिथले काही शिक्षक होते, त्यांच्या लक्षात आले की हा सिनेमा काहीतरी विद्रोही आहे आणि याच्यामध्ये आपलं कॉलेज दिसणार आहे. मग तो प्रॉब्लेम सुरू झाला आणि आमचं शूटिंग बंद पाडलं, थांबवलं. मॅनेजमेंटला काहीतरी चुकीच्या गोष्टी सांगितल्या. मग मॅनेजमेंटने ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही आम्हाला सांगितलं नव्हतं. तर मी म्हणलं की जय भीम आणि लाल सलाम मध्ये वाईट काय? बरोबर, म्हणजे त्या घोषणेमध्ये वाईट काय ते सांगा. आणि मग त्यानंतर हे कर. तरी त्याने आम्हाला शूटिंग नाकारली. पण दुसऱ्या दिवशी ती जी जमीन ज्यांनी दान केलेली आहे त्या कॉलेजला, त्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं की तुमच्या सिनेमासाठी तेच कॉलेज मी मिळवून देतो आणि दुसऱ्या दिवशी शूट पूर्ण झाला त्याच कॉलेजवर. बघा, म्हणजे माणसाची जिद्द असेल, मनामध्ये इच्छा असेल तर इच्छापूर्ती होतेच. पण असा सिनेमा करताना तुम्ही बऱ्याच संकटातून गेलात. तेही संकट अशी, अजून इतर काही संकट आले अशा सिनेमाला?
छोटी छोटी संकट आली होती. आता आमच्या फिल्म मध्ये काम करणाऱ्या यशपाल शर्माच्या मिसेस त्या आपल्या ह्या चळवळीच्या फाउंडर आहेत. आपण जे लोकांचा सिनेमा नावाची चळवळ सुरू केली त्याची, तर त्यांनी त्यांचं अभिनयाचं दान ह्या सिनेमासाठी केलं होतं. तर त्या तिथे आल्या होत्या. मग त्यांची राहायची सोय, म्हणजे तिथे वेगवेगळ्या ट्रस्ट पण आम्हाला मदत करत होत्या. तर ते श्रीराम नावाची ट्रस्ट आहे, त्यांनी आम्हाला राहायची सोय केली होती, जेवणाची सोय केली होती. पण तिथे एक विशिष्ट, मी जातीचं नाव घेणार नाही, तुम्ही ओळखून जाल, तर विशिष्ट तिथे एक जातीचा पुजारी होता आणि आम्ही त्याला सिनेमाच्या ओपनिंग साठी बोलवलं की बाबा एवढी मदत करताय तर या ओपनिंगला या म्हणून. तेही नटून थटून आले. ओपनिंग करताना आमचं असं होतं की जो टिपिकल प्रकार आहे तसा नव्हता. आम्ही बाबासाहेबांचा फोटो ठेवला होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेवला होता, तिथे नारळ फोडला आणि जोरजोरात जय भीम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या आणि सुरू केलं. ते झाल्यानंतर त्या माणसाने काही दाखवलं नाही, फक्त तिथे राहणाऱ्या कलाकारांना त्रास द्यायला सुरू केला आणि कसे ते बाहेर पडतील असा प्रयत्न केला. पण ट्रस्टी लोकांचा आमच्यावर विश्वास असल्यामुळे ट्रस्टीने त्याच व्यक्तीला शांत करून सगळा सिनेमा पार पडला. अशा छोट्या छोट्या गोष्टी आलेल्या आहेत, अडचणी आलेल्या आहेत. आणि गंमत कशी, चला बघा, अडचणीवर मात करतो. जसं दादा कोंडकेंना पण सोंगाड्या करताना खूप त्रास झाला आणि तो सिनेमा हिट झाला. हा तुमचाही सिनेमा हिट होणार याची मला पूर्ण खात्री आहे आणि प्रेक्षक तो हिट करतील. आता मला असं विचारायचं की हा आता सिनेमा रिलीजच्या मार्गावर आहे, त्याच्यानंतर पुढच्या योजना काय, असेच काही वेगवेगळे विषयाचे तुम्ही सिनेमे करणार की कसं? हो, ऍक्च्युली खरं तर हा जो रूल चाललेला आहे सिनेमातला, त्या रूलच्या बाहेर जाऊन काम करायचे आमच्या सगळ्या टीमची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही असेच नवीन नवीन वेगवेगळ्या विषयावरती प्रयोग करायचा आहे. आम्हाला ना अॅनिमल वेलफेअरची भीती वाटते, ना आम्हाला सेन्सॉरची भीती वाटते, ना आम्हाला डिस्ट्रीब्युटरची भीती वाटते. त्या सिनेमाचा फक्त ट्रेलर रिलीज झाला तर बरेच चळवळीचे विचारवंत आणि वाचक मंडळी त्याच्यावरती स्वतःहून लिहायला सुरू केलेलं आहे फेसबुकवरती, वेगवेगळ्या सोशल मीडियावरती. आणि ते बघून बरेचसे आता डिस्ट्रीब्युटर फोन करतात आणि ते एवढं घाबरवतात की तुमच्या फिल्म मध्ये हिरो नाहीये मोठा, नाव असलेला, असं तसं, त्यांच्या ते टिपिकल गोष्टी आहेत. आणि ते सगळं थोतांड आहे, निर्मात्यांना घाबरवण्यासाठी तयार केलेला एक मोठा तो मायाजाळ आहे. त्याच्या पलीकडे आम्ही गेलेलो आहे, त्यामुळे यांना आम्ही घाबरत नाहीये. तर सेन्सॉरला पण सगळे भीती दाखवत होते. आम्ही सेन्सॉर रितसर जे काय आहे त्या रूल प्रमाणे सेन्सॉरसाठी सबमिशन केलेलं आहे. पहिल्या 5 ज्युरीने त्याच्यात कुठलाही काटछाट न देता सिनेमा पास केला. परंतु ए द्यायचं की युए द्यायचं ह्याच्यावरती थोडासा त्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे, तर ते ह्या आठवड्यात फायनल करतील. आम्ही ए घेणार नाही सर्टिफिकेट, आम्हाला युएच पाहिजे. आणि ए का देणार ह्याचं त्यांनी आम्हाला एक्सप्लेन कायद्यानुसार द्यायला पाहिजे, त्यांच्या वैयक्तिक मतानुसार नको. कारण सेन्सॉर हा जो भाग आहे त्याच्यामध्ये व्यक्तिगत विचाराचा खूप मोठा परिणाम होतो आणि सिनेमावर त्याचा, सिनेमाच्या ग्रेडेशनवरती खूप मोठा परिणाम होतो. आणि ए ग्रेड मिळाली की लक्षात ठेवा निर्माता मंडळीनं संपला. हाच अनुभव आमच्या सिनेमाच्या वेळेला, मग गोतावळ्याच्या वेळेला आलेला. ए दिलं, रामदास फुटाणे सारखे, नाव स्पष्ट सांगतो, ते स्वतः मला म्हणाले ए घ्या ना, काय होतं. बोलो साहेब तुम्ही निर्माते स्वतः आहात, या ए ने काय घात होणार तुम्हाला माहितीये. तसंच कुठच्याही निर्मात्याने एक लक्षात ठेवा, तुमच्या सिनेमाला ए लागला की तुम्ही संपलात, तर ते घेऊ नका. जसं ते हे म्हणतात ते करेक्ट आहे, तो अनुभव आम्ही घेतलेला आहे. पण आता मी म्हणतो की तुम्हाला आता निर्माता, लेखक, दिग्दर्शक म्हणून काय काय अडचणी येतात सिनेमात. आपण जेव्हा सिनेमा, एखादा नवीन माणसं जेव्हा सिनेमाला उतरतील तेव्हा तुम्ही त्यांना काय सल्ले द्याल? माझं एवढं म्हणणं आहे की अडचणी येत नाहीयेत, अडचणी निर्माण करणारी एक सिस्टम आहे इथे. बरं, करेक्ट. ते तुम्हाला दाखवते की प्राणी दाखवू नका, तुम्हाला हे प्रॉब्लेम येतील. तुम्ही त्याच्यामध्ये वास्तव जीवन दाखवू नका, हे प्रॉब्लेम येतील. तुम्ही ज्या समाजावर फिल्म करता तिथे, म्हणजे आता ज्या जातीत मी जन्माला आलो, जिथे मी लहानाचं मोठं झालो, तिथे सूर्यच उगवतो शिव्या देत, बरोबर, शिव्या ऐकत. तो मावळतो पण शिव्या ऐकत, त्यामुळे चंद्र उगवतो शिव्या ऐकत. अशा समाजामध्ये मी जन्माला आलोय, तर तिथे मला कथा काय सुचेल? बरोबर, मला ती कथा गुळगुळीत मिळमिळीत नाही सुचणार ना, ती विद्रोहीच असेल. ती कथेवर मी फिल्म करायची की नाही करायची हे कसे, एक इतर लोक कसे ठरवणार? तुमचे तुम्ही करायला पाहिजे, तुम्हाला स्वातंत्र्य आहे ना, आणि ते करू नये. एक्झॅक्टली. ह्या भारतामध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य हे फक्त पुस्तकात आहे काही ठिकाणी, पण ऍक्च्युअल नाही मिळत. बरोबर ना? बरोबर. तुमचे विषय असे मरतात आतमध्ये, आणि ते करू नये म्हणून एक सिस्टम तयार केली, अॅनिमल वेलफेअर, ज्याने कधी गाईतला म्हणजे चारा सुद्धा घातलेला नाही. आणि ते आपल्याला सांगत असतात गाई आणि कुत्रे आणि हे ते, आमच्या घरी या, आमच्याकडे कुत्री पण आहेत, गायी पण आहेत, सगळं आहे. इकडे जर आम्ही मटण खात असू
तेवढंच प्रेम आम्ही त्या कुत्र्यांवर, मांजरांवर, कोंबड्यांवर करत असतो. ह्याने आयुष्यात मटण पण खाल्लेलं नसतं, पण शिकवत असतात प्राणी. त्याचं कारणच असं आहे की इथला बहुजन समाज जागृत होऊन सिनेमा इंडस्ट्रीत येतो आणि तो त्यांच्या ओरिजिनल स्टोऱ्या बाहेर काढेल आणि ह्यांचं अस्तित्व धोक्यात येईल ह्या भीतीपोटी तयार केलेला हा एक मोठा आहे. आणि सेन्सॉर पण असं आहे की जगातल्या सगळ्या देशातलं सेन्सॉर संपलेलं आहे, पण भारतातच ते सेन्सॉर टिकून आहे. कारण ह्या विशिष्ट वर्गाला भीती वाटते की असे काही विषय बाहेर येतील आणि मग आपलं अस्तित्व धोक्यात येईल. त्याच्यावरच मी येणार होतो. आता तुम्ही तो विषयाला सुरुवात केली. सेन्सॉर हा जो प्रकार आहे तो देशात कशाला असायला पाहिजे. बरोबर. तुम्ही एखादी विषय मांडलात की तो पटला तर बघतील लोक, नाही पटलं तर सोडून देतील. हे त्यांच्यावर सोपं ना. मग सेन्सॉर कशाला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं सेन्सॉर नसावीच इथे? नसावी. सेन्सॉर कशासाठी पाहिजे? लोकांनी ठरवलं. लोक सुज्ञान आहेत, त्यांना कळतं चांगलं. गंमत बघा, महेशची गंमत अशी आहे की इकडे आपण स्वातंत्र्यामध्ये स्वतंत्र विचाराचे लोक आहो म्हणतात आणि तुम्ही सेन्सॉर आणता आणि लादता. तुम्ही तुमच्या विचारांना मर्यादा घालता ना. मग सेन्सॉर ही मर्यादा घालणारी जर सिस्टीम असेल तर ह्या देशाला स्वातंत्र्य झालेलं कसं समजणार आपण? बरोबर. तुमचे विचार स्वातंत्र्य आहे, तुम्हाला आचार स्वातंत्र्य आहे, मग हे सेन्सॉर स्वातंत्र्य कशाला हवंय? बरोबर. आणि माझं तर म्हणणे सेन्सॉर नसावीच. तुम्हाला याच्याबद्दल अजून म्हणजे आता हे सगळे विषय आपण उहापोह करतोय. तुमच्याकडे येणाऱ्या कलाकारांना किंवा ह्या अशा लोकांना तुम्ही विशेष काय सल्ला द्याल? ऍक्च्युली आता हा जो प्रयोग आहे तो बघून बरेचसे क्रिएटिव्ह तरुण मुलं धाडस करतील अशी एक अपेक्षा आहे. आणि त्यांना धाडस करण्यासाठी त्यांना जे काय लागेल ते आम्ही फ्री ऑफ चार्ज द्यायला तयार आहोत. ऍक्टिंगचं वर्कशॉप असेल, फिल्म मेकिंगचं वर्कशॉप असेल, फक्त जिथे आम्हाला बोलवाल तिथं फक्त या जायचा खर्च द्या. जिथे तुम्ही राहायला द्याल, एखाद्या मंदिरात जरी ठेवलं तरी आम्ही राहायला तयार आहोत. पण तुम्ही धाडस करून तुम्ही जे अनुभवलेलं आहे, तुम्ही आजूबाजूला जे बघितलेले आहेत असे सब्जेक्ट बाहेर काढा. आपण प्रत्येक ठिकाणी चॅलेंज करू. आपल्याकडे न्याय व्यवस्था आहे आणि त्या न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवा. तुमचे असे सिनेमे व्यवस्थित मार्केटमध्ये येऊ शकतील. कारण हे सेन्सॉरला घाबरू नका. तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन काम करा. जगाचं मार्केट ओपन झालेलं आहे. डंकेल प्रस्ताव ज्या दिवशी भारताने स्वीकारला त्या दिवशी जागतिकीकरण स्वीकारलेलं आहे. जर जगाचं मार्केट ओपन आहे तुमच्या सिनेमासाठी तर तुम्ही इथे जे 4-5 डिस्ट्रीब्युटर आहेत जे 5 लाख डिपॉझिट ठेवा, 4 लाख डिपॉझिट ठेवा म्हणणारे, त्यांच्यासाठी काहीच फिल्म करू नका. जगासाठी फिल्म करा. आणि इथल्या कल्चरला भारताच्या बाहेर एवढं बघतात लोक, एवढे त्याचे अट्रॅक्शन आहे. ते कल्चर तुम्ही सोडू नका. त्या कल्चरवर आधारित सिनेमे करा आणि बरोबर धाडस करा. आम्ही तुमच्या सोबत आहे. मुळात एक गोष्ट होती, जसा मी प्रत्येक वेळेला मी उल्लेख करतो की दिलीप दळवी हे ऑस्करच्या कमिटीशी संबंधित आहे. कमिटी त्यांच्या लोकांच्या विषय असा असतो की मराठीमध्ये कल्चर भरपूर आहे, कंटेंट भरपूर आहेत, फक्त ते आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. म्हणजे त्यांच्या ऑस्कर बापरे केवढं मोठं प्लॅटफॉर्म काही नसतं. ते सरळ सांगतात साधं सोपं प्लॅटफॉर्म आहे, पण तुम्ही तर प्रयत्न तर करा. तर आपला विषय जसं तुम्ही म्हणाला जगाच्या नकाशावर आपला सिनेमा दिसायला पाहिजे, त्यासाठी तुम्ही वेगवेगळे विषय घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, नाही का? आता मी तुम्हाला असं विचारतो की या बाबतीमध्ये आता सिनेमा बनवताना तुम्ही लेखक दिग्दर्शक आहात किंवा सिनेमा बनवता येणाऱ्या मेन महत्वाच्या अडचणी काय आहेत की जो नवीन माणूस येतो त्याला गुमराह केलं तर फसवलं तर अशा वेळेला तुम्ही त्यांना काय सांगाल? किंवा आता तुम्ही स्वतः निर्माते इनडायरेक्टली आहात, तर अशा वेळेला त्या निर्मात्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? निर्मात्यांना एक तर सांगेन की तुम्ही फिल्म बनवत असाल तर ती काय म्हणतात क्रेझीनेस पोटी नका बनवू. एक तर वेडापोटी नका बनवू. कोणीतरी येऊन सांगेल की असं आहे तसं आहे, किंवा प्रोड्युसर स्वतः त्यांचे काय अनुभव असतात त्याच्यावरती फिल्म बनवू इच्छितात. बरोबर. तुम्हाला त्याचं गणित समजलं पाहिजे, व्यवसायाचं गणित समजलं पाहिजे, जगाचं मार्केट समजलं पाहिजे, OTT प्लॅटफॉर्मचं मार्केट समजलं पाहिजे, थिएटरचं मार्केट समजायला पाहिजे. ते सगळं समजून घेऊन मग सिनेमासाठी विनाकारण कुठला तरी डिरेक्टर 2.5 करोड 3 करोडचं बजेट सांगतोय म्हणून तुम्ही तेवढे पैसे लावू नका. तुम्ही काट टू कट सगळं बजेट काढा. जसं आपण एखादी वस्तू घेताना 10 ठिकाणी चौकशी करतो, ते चौकशी करा. एखादा डिरेक्टर तुमच्याकडे येतो तर आपण एखाद्या मेडिकलमध्ये एका मुलगा कामाला ठेवतो तर त्याला अनुभव किती विचारतो, कारण त्याला त्या औषधाचं कळलं पाहिजे. पण तसं तुम्ही डायरेक्टर अपॉइंट करत असताना त्यांनी असिस्ट म्हणून कोणाकोणाला आणि कितव्या नंबरचा असिस्ट केलेला आहे ते बघा. मी असं म्हणत नाही की नवीन डायरेक्टर फक्त ते बघा की त्यांनी किती असिस्ट म्हणून केलेलं आहे, त्यांनी काय काय अनुभवलेलं आहे, किती फिल्म बघितलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग पैसे लावा. आणि हे डोक्यात घेऊ नका की ग्लॅमर आणि ग्लॅमरचेच कलाकार आपल्याकडे पाहिजेत. ते ग्लॅमर झालेले कधी काळी ते पण नवीनच होते, कुणीतरी त्यांना संधी दिलेली होती आणि मग ते मोठे झालेले आहेत.
त्यामुळे कुठल्याही, मी आज बघितलेला आजचा माझा अनुभव आहे, कांतारा सारखी फिल्म जेव्हा डोंबिवलीत लागली होती आणि माझी मुलगी म्हणाली की आपल्याला कांतारा फिल्म बघायचं, मी म्हणलं असं कसं नाव आहे कांतारा, आणि ती त्यावेळेला कन्नड भाषेत होती, हिंदीत डब झालेली नव्हती. तर ती बोलली की नाही आपल्याला जायचं. आम्ही फॅमिली जाऊन ती फिल्म बघितली तर हाऊसफुल थिएटर होतं. त्या कांताराचा ऍक्टर डोंबिवलीला माहिती नव्हता, तिथे जे कन्नड लोक असतील त्यांना माहिती असेल, पण नॉन कर्नाटक लोकांना कोणाला माहित नव्हतं तो ऍक्टर. पण त्या फिल्मची जी हे झाली, पब्लिसिटी झाली होती, माउथ पब्लिसिटी एवढी झाली होती की लोकांना वाटत होतं जाऊन तिकीट काढून तो पिक्चर बघायला पाहिजे, क्युरिओसिटी वाढवली लोकांनी. आणि तो एवढा सुंदर फिल्म कन्नड भाषेतला हाऊसफुल थिएटर झाला आणि थोड्या दिवसांनी तो हिंदीत आला. तर ही गोष्ट आहे की तुम्हाला घाबरवतात की आमका मोठा आर्टिस्ट घ्या, मोठे आर्टिस्ट घ्या, मग तुम्हाला मार्केट व्हॅल्यू वाढेल, हे वाढेल. काही नाही, आमचा अखिल भारतीय चित्रपट निर्माता महामंडळ 350 चित्रपट आलेत आणि मोठमोठे कलाकार आहेत त्याच्यामध्ये, ते कोणीही घेत नाही. बरेचसे आमचे नितेश पवार आहेत बाबा टॉकीजचे, त्यांच्याचकडे 350 सिनेमे असेच येऊन पडले. आता विचार करा, 2-2 कोटीचं जर एका सिनेमाचं बजेट पकडलं तर किती झाले, एवढे कोटी वेस्टेज आहेत ना. साधी गोष्ट आहे आणि करेक्ट आहे हे म्हणाले, त्याच्यामध्ये तथ्य आहे. तुमची गोष्ट जबरदस्त पाहिजे, ती तुमची गोष्ट पोहोचवण्याची जी ताकद आहे, जी उत्सुकता ती चांगली पाहिजे. जसं कांताराचं उदाहरण दिलं, कांताराची गोष्ट साधी सोपी आहे, त्याचा एंड आहे, माणूस अंगावर येतो, क्षार येतात, असा जो विषय. म्हणजे तुमची गोष्ट तुम्हाला स्ट्रॉंगपणे समर्थपणे मांडता आली पाहिजे, त्यासाठी कुणी लागत नाही. मध्ये आमच्या अनिल कालेलकरांच्या इंटरव्ह्यू मध्ये ते म्हणाले की एखादा नट मराठीवाला 40 लाख दे, 50 लाख दे. त्याने सांगितलं बाबा तू एक काम कर, एखाद्या थिएटरवर कलेक्शन 5-1 लाखाचं तुझ्या नावाचं आणून दाखव मला, तर तू 50 लाख माग, 40 लाख माग. ही फॅक्ट आहे. म्हणजे मोठमोठे नट सुद्धा ना मी बघितलं की हे लोक निर्मात्याला सांभाळून नाही घेत. आपला पैसा म्हणजे आपला पैसा, चुकीचं आहे. निर्माता जगला तर सगळे जगतील. म्हणजे शिवाजी महाराजांच्या भाषेत सांगायचं तर लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा मरता कामा नये. आणि इंडस्ट्री तशीच आहे, निर्मात्याला जगवता आला पाहिजे सर्व डिपार्टमेंटच्या लोकांनी, तर 10 फिल्म 100 फिल्म होतील. तुमचा सिनेमा खूपच आता चर्चेत आहे, म्हणजे लागेल तेव्हा तो लोक पाहणार धुमाकूळ. पुढे प्लॅनिंग काय डोक्यात, हे ड्रीम प्रोजेक्ट असं काय आहे का तुमच्या डोक्यात की एखादा मला असा विषय काही सणसणीत करायचं? ऍक्च्युली लेखकाला आणि दिग्दर्शकाला त्याचा प्रत्येक येणारा ड्रीम प्रोजेक्ट असतो, बरोबर. पण माझं एक स्वप्न आहे की वेबटेक्स वरती, क्रोमावरती एक चांगली गोष्ट आहे. गोष्ट होण्याविषयी एक ऐतिहासिक ती घटना आहे. अमृतनाग नावाचे एक व्यक्ती होऊन गेले 14-13व्या शतकामध्ये. त्यांचा जो इतिहास आहे की त्यांना योद्धा व्हायचं असतं आणि ते योद्धा होण्यासाठी, कारण ते एका दलित कुटुंबात जन्माले आणि त्यावेळेला शस्त्र पकडणं त्यांना परमिशन नव्हते, शस्त्र पकडण्या मनुस्मृतीच्या नियमानुसार. तर ते शस्त्र पकडण्यापर्यंत कसे पोहोचले आणि त्यावेळेची राजवट तिथं, त्याच्यामध्ये ते योद्धा कसे झाले आणि त्यांनी जेव्हा त्या राजासाठी खूप मोठं काम केलं, त्यावेळेला राजाने त्यांना संपत्ती, राज्य असं काय काय देऊ केलं, त्यावेळेस सगळं नाकारलं आणि त्या माणसाने एकच गोष्ट मागितली की माझ्या जातीला शस्त्र धरायला परवानगी द्या, माझ्या जातीवर असणारी जी बंधन आहेत ती काढा, माझ्या जातीतल्या लोकांना वरातीत घोड्यावर बसायला परवानगी नाही ती द्या, गावातून फिरायला परवानगी नाही ती द्या. अशा काही 52 गोष्टी मागितल्या होत्या. त्याला 52 हक्क म्हणतात. त्याचं ताम्रपत्र आहे बाबासाहेबांच्या पुस्तकात तुम्हाला मिळेल. ज्याच्यामुळे महार किंवा महार तत्सम ज्या जाती आहेत, म्हणजे लोहार आहे, चांबर आहे, या अशा जातींना जे वतन मिळाली होती ती त्यांच्या त्या 52 हक्कामुळे मिळाली होती. तर त्या योद्ध्याची कहाणी खतरनाक. मला वाटतं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आणि तुमच्या अनुषंगाने आज आमच्या बाबा टॉकीच्या प्रेक्षकांना खूप नव्या गोष्टी ऐकायला मिळाल्या की ही तर गोष्ट तुम्ही कराल, त्याच्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा आहेतच. फक्त महत्वाची गोष्ट काय की हे जे आता तुम्ही करताय त्याच्यामध्ये तुमची प्रेरणा बाकीच्यांना मिळो ही आमची अपेक्षा आहे. अजून तुम्हाला काही विशेष सुचवायचं आमच्या बाबा टॉकीच्या प्रेक्षकांना सिनेमाविषयी? जे काय सिनेमाविषयी मी सांगेन की जे काय रूल्स रेग्युलेशन डायरेक्टर, कॅमेरामॅन, जे डीओपी असतात त्यांना जे शिकवलेलं असतं एक झापड लावून की हे असं असतं, हे असं असतं, तसं असतं, त्याच्या पलीकडे जा, तुम्हाला नवीन गोष्टी मिळतील. जसं आम्ही ह्या सिनेमामध्ये आमचा जो डीओपी होता तो ऐन वेळेला आला नाही, कारण आम्ही कॉन्ट्रीब्युट करत होतो आणि त्याला अचानक 50,000 रुपये द्यायचे होते, ते आमच्याकडे जमा नव्हते झाले, तर तो आला नाहीये. तर मग कोल्हापूरमध्ये शिकाऊ मुलगा आहे जो डीओपी आणि हे शिकतोय तो, आणि एक पुण्याचा मुलगा त्याचं नाव आहे अर्थ जावीर.
आणि पुण्याचा मुलगा आहे ओंकार भालेराव म्हणून. हे Okay. 2 असिस्ट करणार होते. बरोबर. त्या दोघांना मी सांगितलं चला तुम्ही आज डीओपी. ते दोघे एकदम घाबरले की सर आम्हाला ते लाइटिंग जमणार काय नाही. मी म्हणलं मी आहे ना, तुम्ही जो कराल तो रोल, तुम्ही जी लाइटिंग कराल ती लाईट. बरोबर, करेक्ट आहे. आणि जेव्हा शूट करताना बऱ्याचदा फोकस आउट फोकस व्हायचं तेव्हा ते खूप नर्वस होऊन यायचे की सर तो सीन असं झालाय. त्यामुळे अरे आउट फोकस आणि फोकस आहे ना, हो आजच्या काळातला रूल असेल. हे सिनेमा बघितल्यानंतर बघा पुढच्या वेळेला स्वतःहून डीओपी तो प्रयोग करते. क्या बात आहे. आणि चांगली गोष्ट. आणि ती फिल्म झाली, कम्प्लीट झाली, चांगलं झालंय आणि डीओपीचं खूप कौतुक पण होत आहे. तुम्ही युट्यूब वरती आपला लिंक आहे ट्रेलरची, तुम्ही बघितले त्याच्यावरून लक्षात आलं. ते खूप चांगले. मला वाटतं आज महेश बनसोडे सर एक लेखक दिग्दर्शक, त्यांनी एका पलीकडे जाऊन खूप आपल्याशी बोललेले, म्हणजे जात बात याच्या पलीकडे जाऊन बोललेत ते. आणि असे विषय जसं आता काय होतं सर, तेव्हापासून आणि आतापर्यंत माणसं तीच आहे, मनोवृत्ती तीच आहे, त्यात बदल व्हायला पाहिजे. हळूहळू बदलते, एकाच रात्रीत पुढची गोष्ट बदलते आणि बदलत जाईल पुढे. आणि मला वाटतं तुमच्या या सगळ्या प्रयत्नाबद्दल बाबा टॉकीजच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार आणि आमच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.